नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा जिल्हा बँक भरती परीक्षेची तयारी करताय आणि येत्या 2026 मध्ये ज्या जिल्हा बँक भरती परीक्षेच्या ऍड आलेल्या आहेत त्या भरती परीक्षेसाठी तुम्ही तयारी करताय. तर विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी आपण सहकार बँकिंगवर आधारित महत्त्वपूर्ण परीक्षा ओरिएंटेल विचारले जाणारे अगदी महत्त्वाचा पॉइंट या बेसवर आधारित आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आजच्या सेक्शनमध्ये अभ्यासतो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर व्यवस्थित शेवटपर्यंत ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना जर महत्त्वपूर्ण ज्या आपल्या PDF स्वरूपातल्या MCQ क्वेश्चन सिरीज असणार आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची आपली फीज आहे 199 रुपीज फीज आहे. 199 रुपये आपली फीज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फीज पेड करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे 85 30 80 42 74. हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे. त्यानंतर हा आपला व्हॉट्सअप देखील नंबर आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे याच नंबरला व्हॉट्सअपला. त्यामध्ये तुमचं नाव आणि जिल्हा आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट. त्यानंतर तुम्हाला आपलं जे टेलिग्रामचं ॲप आहे ते तुमच्याकडे इन्स्टॉल असलं पाहिजे. टेलिग्रामच्या ॲपच्या लिंकला तुम्हाला जॉईन केलं जाईल. त्यामध्ये मागील काही झालेल्या जिल्हा बँक भरती परीक्षेच्या PDF सेक्शन MCQ स्वरूपात उपलब्ध आहे आणि आता जे आपण नवीन लेटेस्ट लेक्चरमध्ये जे कंटेंट अभ्यासतो आहे ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये अपडेट केले जातील. ओके. चला, ज्यांना पाहिजे असल्यास त्यांनी या ठिकाणी परचेस करू शकतात. बाकी आता आपले व्यवस्थित लेक्चर ऐका, समजून घ्या. चला, प्रत्येक विद्यार्थ्याचं लक्ष स्क्रीनकडे असणं आवश्यक आहे. DCC बँक भरती परीक्षेच्या संदर्भातील आज आपण सहकार बँकिंग या विषयाशी निगडित काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. बघा, भारतामध्ये सहकारी पतसंस्था कायदा प्रथम कोणत्या वर्षी लागू झाला? कुठे विचारला आहे? भारतामध्ये विचारला आहे. ओके. आणि कोणता? सहकारी पतसंस्था. बरोबर, म्हणजे भारतातील पहिला सहकार कायदा कधी स्थापन झाला? 1904 ला. चला, तारीख लक्षात ठेवा, 1904 हे त्याचं उत्तर आहे. प्रथम. मग या सहकार कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं इकडे लक्ष द्या, या सहकार कायद्यामध्ये फक्त सहकारी पतसंस्था स्थापन करणं एवढाच महत्वाचा उद्देश होता. ओके. एवढाच महत्वाचा उद्देश होता. नंतर कालांतराने या सहकार कायद्यामध्ये बदल झाला. मग दुसरा, ज्याला आपण दुय्यम, जर तुम्हाला परीक्षेला प्रथमच्या ऐवजी दुय्यम विचारलं तर दुय्यम सहकार कायदा हा कधी? 1912. म्हणजे दुसरा सहकार कायदा 1912. बघा, मी या एकाच प्रश्नामध्ये तुमचे दोन्ही प्रश्न क्लिअर केले. जर प्रथम विचारला असेल तर 1904 आणि दुय्यम विचारला असेल तर 1912. पॉइंट क्लिअर. आणि महाराष्ट्र सहकार कायदा असं जर विचारलं असेल तर 1960. ओके. चला, हे महत्वाचे पॉइंट आहे. आता याचं जे उत्तर आहे ते पहिल्याचं उत्तर ए आहे. ओके. 1904 इथे लिहून ठेवतो. बरेचसे मुलं काहीतरी वेगळं नंतर मग ऐकतात. ओके. 1904. बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणत्या स्तरावर म्हटलेला आहे? स्तर म्हटले आणि तुम्हाला खाली स्तर दिलेले आहेत: राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका. आता इकडे लक्ष द्या, इथे तुम्हाला स्तराची रचना दिली आहे. बघा, राज्य, जिल्हा, प्राथमिक. आता तुम्हाला माहित पाहिजे की जिल्हा मध्यवर्ती बँक कोणत्या स्तरावर आहे? जिल्हा. बरोबर की नाही? मग याचं उत्तर काय आहे? सी, जिल्हा. पुढे, DCC बँकेचे प्रमुख ग्राहक कोण आहेत किंवा प्रमुख ग्राहक कोण असतं? तर इकडे लक्ष द्या, जिल्हा बँक म्हटलं तर जिल्हा बँक कोणाला अर्थसहाय्य पुरवणार? प्राथमिक स्तराला. बरोबर. म्हणजे हा पॉइंट लक्षात आला तुमच्या, प्राथमिक स्तराला त्या ठिकाणी कर्ज पुरवठा, सेवा वगैरे या सगळ्या गोष्टी जिल्हा बँकेकडनं दिल्या जातात. मग जिल्हा बँकेचे महत्वाचे ग्राहक कोण असतील? तर प्राथमिक कृषी पतसंस्था. बरोबर, ज्याला आपण PACS असे म्हणतो. याचं उत्तर आहे ए. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही डॅश डॅश बँक आहे. बघा, आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही काय आहे? ॲपेक्स बँक आहे. ओके. म्हणजेच ॲपेक्स बँक. बघा, हे पण तुम्हाला मी ते शॉर्ट कंटेंट मध्ये चार्ट दिलेला आहे. तर या बेसवर, या चार्टवरनं तुम्हाला परीक्षेला किती आणि कसे प्रश्न विचारले जात आहेत हे लक्षात घेणं प्रत्येक विद्यार्थ्याने आवश्यक आहे. नुसतं मार्केटमधले ठोकळे पुस्तकं वाचून होत नाही, तर बेस कंटेंट तुमचा क्लिअर असणं आवश्यक आहे. ओके. चला, पुढचा मुद्दा, सहकारी संस्थेचे सर्वोच्च सत्ता कोणाकडे असते? आता सहकारी संस्थेचे सर्वोच्च सत्ता म्हटलंय, आता खाली म्हटलंय तुम्हाला व्यवस्थापक, अध्यक्ष, सर्वसाधारण सभा आणि सचिव.
आता इकडे जर आपण म्हटलं तर सहकारी संस्थेचे सर्वोच्च सत्ता कोणाकडे असते? सर्वसाधारण सभेकडे. जर सगळ्या गोष्टी तिथे निर्णयात्मक बदल घडवून आणायचे असतील तर सर्वसाधारण सभेमध्येच काय केला जातो? प्रस्ताव मांडला जातो. इकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर ठराव मांडला जातो आणि मग तो मंजूर होतो. बरोबर? म्हणून सर्वसाधारण सभा ही सर्वोच्च सत्ता म्हणून सहकारी संस्थेमध्ये मानली जाते. येते लक्षात? चला पुढचा. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन कोणत्या वर्षी लागू झाला असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे 1960 कायद्यानुसार. ओके, हा 1960 चा कायदा आहे. चला पुढचा प्रश्न. सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण कोण करतो? आता खाली पर्याय दिले तुम्हाला. निबंधक मान्य लेखापरीक्षक. आता इथे बघा, बरेचसे मुलं इथे कन्फ्युज होतील, सर इथं निबंधक मान्य लेखापरीक्षक म्हटलेलं आहे, तर हे त्याचं उत्तर आहे, पण त्याचा अर्थ नक्की काय आहे ते समजून घ्या. कारण निबंधकांच्या मान्यतेने पॅनल अधिकृत असणारे लेखापरीक्षक, अंकेक्षक, ज्याला आपण ऑडिटर असे म्हणतो, हे सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करतात. पॉइंट लक्षात आला? त्यासाठी त्यांना पॅनल अधिकृत म्हणजेच निबंधक नोंदणी अधिकाऱ्यांचे जे पॅनल असतात त्या पॅनलच्या लिस्टेडमध्ये ते असणं आवश्यक आहे आणि ते संस्थांचे काय करतात? लेखापरीक्षक करतात, म्हणजे ऑडिट करतात, लेखापरीक्षण करतात, लेखापरीक्षण. ओके, चला इथपर्यंत हे महत्वाचे पॉइंट लक्षात आले. क्वेश्चन्स पुढचं बघूया. PACS चा फुल फॉर्म काय आहे? बघा आता इथे प्राथमिक कृषी पतसंस्था म्हणजेच प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी. हे करून ठेवा, हे तुम्हाला फिक्स परीक्षेला बघायला मिळणारे क्वेश्चन आहेत. हे मी पाठीमागच्या काही झालेल्या क्वेश्चन पेपरच्या रिसर्च करून हे क्वेश्चन्स यामध्ये मी ॲड आउट केलेले आहेत आणि खूप महत्वाचे आहेत. हा पहिला पॉइंट लक्षात घ्या. अगदी बेसिक क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. मग आम्हाला स्क्रीनवरती प्रश्न आला की मग नंतर आमचं जे उत्तरामध्ये कन्फ्युजन होतं ते आमचं पुढे वाढतच जातं, कारण आम्ही हे बेसिक प्रश्नांकडे नीट लक्ष देतच नाही. बरोबर की नाही? तर हे प्रश्न देखील अभ्यासणं खूप आवश्यक आहे परीक्षेच्या दृष्टीने. चला पुढचा 10 नंबरचा प्रश्न. नाबार्डची स्थापना कधी झाली? तर नाबार्डची स्थापना 1982 म्हणजे 12 जुलै. पूर्ण तारीख लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला तारीख दिल्या जात नाही. आता इथे तारीख दिली नाही पण आपल्याला लक्षात ठेवायचं, आपलं काम आहे ते. बरोबर की नाही? 1982. चला इथपर्यंत आता हे 10 महत्वाचे घटक प्रश्न लक्षात आले. चलो सर्वात महत्वाचं थोडक्यात आपण सहकार मूलतत्व थोडक्यात समजून घेऊया. एक सदस्य एक मत. सहकारतीची जी तत्व आहेत त्या तत्वांवर आधारित तुम्हाला फिरून प्रश्न विचारले जातील, त्यामुळे ह्या गोष्टी क्लिअर असू द्या. लोकशाही पद्धतीने सभासदांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी स्वयंसहायता व स्वावलंबन, त्यानंतर शिक्षण प्रशिक्षण माहिती प्रसार आणि सहकारातून समृद्धी, ही महत्वाचे सहकारतेचे मूलभूत तत्व आहेत. ओके, चला हे प्रत्येकाला आता व्यवस्थित समजले प्रश्न. ठीक आहे, पुढे बघूया आपण काही परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारले जातात. आता हे वन लाइनर सिरीज मध्ये हे अगदी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि हे परीक्षेला तुम्हाला विचारले जातात, म्हणजे येतातच प्रश्न, हे कंपल्सरी येतात. ऑफलाईन परीक्षा असू द्या DCC बँकेच्या किंवा ऑनलाईन सेक्शनच्या असू द्या, तुम्हाला यातला प्रश्न दिसणार म्हणजे दिसणारच, एखादा दोन तरी. ओके, चला आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे. सहकारतेची किती तत्व आहेत? तर सहकारतेची 7 तत्व आहेत. DCC बँकेचे पूर्ण नाव काय? तर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. DCC बँक कोणत्या स्तरावर कार्य करते? तर जिल्हा स्तरावर. कोणत्या स्तरावर कार्य करते? पुढचं PACS. आता PACS म्हणजे प्राथमिक सेक्टर मधल्या ज्या संस्था आहेत तर ते कोणत्या स्तरावर कार्य करते? तर ग्राम स्तरावर, किंवा ऑब्लिकली पर्यायामध्ये जर तुम्हाला आलं तर गाव पातळी लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो यापैकी कोणतंही तुम्हाला एक परीक्षेला विचारलं जाईल. त्यानंतर अपेक्स बँक कोणत्या स्तरावर? अपेक्स म्हणजे राज्यस्तर बँक. ओके, त्यानंतर अपेक्स बँकेचं मुख्य कार्य काय आहे? तर जिल्हा बँकांना पुनर्वित्त, जे काही निधी आहे, वित्त आहे, तो पुरवणे. त्यानंतर नाबार्ड बँकेची स्थापना 1982 वरती मगाशीच सांगितलं मी 12 जुलै, तारीख लक्षात ठेवायची आहे 1982. त्यानंतर पुढे नाबार्डचं मुख्यालय कुठे आहे? तर नाबार्डचं मुख्यालय मुंबई येथे आहे.
KCC. आता हे बऱ्याच वेळा काही मागील झालेल्या ऑफलाईन परीक्षा DCC बँकांच्या ज्या झालेल्या आहेत इतर जिल्ह्यांच्या, सो त्याच्यामध्ये तुम्हाला हे जनरली क्वेश्चन आलेले होते ना, लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईनला पण हे प्रश्न ऍड आउट येतीलच, त्यामुळे व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. KCC चे पूर्ण नाव काय, तर किसान क्रेडिट कार्ड. KCC योजना कुणासाठी आहे, तर शेतकऱ्यांसाठी आहे, लक्षात घ्या. PMJDY म्हणजे काय, प्रधानमंत्री जनधन योजना. ओके, फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. आणि ही योजना कधी सुरू झाली, तर 2014 मध्ये. डीबीटी बऱ्याच वेळा आपण डीबीटी शब्द ऐकतो, बरोबर. तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जो तुमच्या खात्यात केला जातो. मग डीबीटीचा मुख्य उद्देश काय आहे, जे काही अनुदान असेल, ज्या काही योजनेच्या स्कीमचे पैसे असतील, ते अनुदान थेट खात्यात जमा करणे. हे महत्वाचं का आहे हे तुम्हाला आधी क्लिअर करतो, कारण परीक्षेला मला पर्याय विचारले जातात, तर त्या पर्यायांमध्ये तुमच्या ह्या संकल्पना क्लिअर असल्या पाहिजे. मग डीबीटी म्हणजे नक्की काय, मग तुम्हाला फुल फॉर्म पर्याय देतील, तर त्यातनं तो करेक्ट निवडता आला पाहिजे. त्यासाठी हे आपण सिरीज यामध्ये कव्हर केलेली आहे. समजतंय ना व्यवस्थित? ठीक आहे, चला. लेक्चर्स आवडत असतील तर लाईक मात्र नक्की करत चला. पुढचं, सायबर सिक्युरिटीचा मुख्य उद्देश काय असतो, तर सायबर हल्ल्यापासून संरक्षण मिळणं. डिजिटल बँकिंग म्हणजे काय, तर ऑनलाईन बँकिंग सेवा, ही डिजिटल बँकिंग सेवा असते, बरोबर. ऑनलाईन बँकिंग सेवा म्हणजे तुमची डिजिटल बँकिंग सेवा. रुपे कार्ड कोणत्या संस्थेने सुरू केले, आता हा पण मागील काही परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे, IMP, त्यामुळे व्यवस्थित करून ठेवा. तर रुपे कार्ड हे NPCI या संस्थेने सुरू केलेलं आहे. UPI चा सगळ्यात महत्वाचा वापर किंवा उपयोग कशासाठी केला जातो, तर लहान मूल्यांचे जे मूल्य रक्कम आहे त्यांच्या व्यवहारांसाठी. त्यानंतर पुढे हा एक परीक्षेला आलेला IMP क्वेश्चन आहे, व्यवस्थित हा पण वाचून ठेवा. BBPS चे फुल फॉर्म काय आहे, भारत बिल पेमेंट सिस्टीम. ओके. त्यानंतर CKYC चे पूर्ण तुम्हाला नाव विचारलंय, म्हणजे फुल फॉर्म सेंट्रल नॉन युअर कस्टमर. त्यानंतर महागाई म्हणजे काय, हा इकॉनॉमिकच्या संदर्भातला क्वेश्चन आहे, तो मागच्या काही इतर प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला शॉर्ट कंटेंट मध्ये विचारले गेले होते. पर्यायामधनं निवडा महागाई म्हणजे काय, तर वस्तूच्या किमतीमध्ये होणारी वाढ म्हणजेच महागाई होईल. ओके. त्यानंतर पुढचा बघूया, NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट, म्हणजे बँकेकडे थकीत जी कर्जदारांच्या याद्या असतात त्या NPA मध्ये जातात, बरोबर. म्हणजे कर्जदार बँकेकडनं कर्ज घेतात आणि मग वेळेवर कर्ज फेडत नाही, मग बँका काय करतात, त्या कर्जदारांची यादी बनवते, NPA मध्ये टाकते, बरोबर. मग NPA म्हणजे काय, थकीत कर्ज, बरोबर. त्यानंतर कृषी कर्ज कोणाला दिलं जातं, तर शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिलं जातं. SHG मध्ये साधारण किती सदस्य असतात, तर 10 ते 20. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, महिला बचत गटाचा मुख्य उद्देश काय असतो, तर महिला सक्षमीकरण होण्यासाठी महिला बचत गट महत्वाचा त्यांचा उद्देश असतो. सहकारी पतसंस्थांचा कोणती सेवा देतात, तर सहकारी पतसंस्था ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हा एक महत्वाची सेवा असते. त्यानंतर नागरिक सहकारी बँका कोणत्या भागात कार्य करतात, तर शहरी भागांमध्ये खास करून नागरिक सहकारी ज्या बँका असतात त्या आपल्याला बघायला मिळतात. ओके. चला पुढचे आणखीन महत्वाचे प्रश्न, बचत ठेव म्हणजे काय, तर सेव्हिंग डिपॉझिट. मुदत ठेव फिक्स डिपॉझिट. चालू खाते व्यापारी वर्गांसाठी उपयुक्त असते. गृहकर्ज घरासाठी दिले जातं. वाहन कर्ज वाहन खरेदीसाठी दिले जाते. वैयक्तिक कर्ज कोणत्या प्रकारचे असते, तर पर्सनल लोन, ज्याला आपण म्हणतो वैयक्तिक कर्ज. डिजिटल पेमेंटचे सर्वात लोकप्रिय माध्यम कोणते आहे, तर UPI. CBS चा पूर्ण फुल फॉर्म काय आहे, तर कोर बँकिंग सोल्युशन. ओके. त्यानंतर CBS चा मुख्य फायदा काय आहे, तर कोणत्याही शाखेतून व्यवहार त्या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर IMPS चे फुल फॉर्म काय आहे, इमिजिएट पेमेंट सर्व्हिसेस. ओके. हे खूप महत्वाचे प्रश्न आहे, परीक्षेला येतातच तुम्हाला हे. त्यानंतर NEFT चे पूर्ण नाव म्हणजे फुल फॉर्म काय आहे, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर्स. ओके.
हे बऱ्याच वेळा आलेले प्रश्न आहेत, त्यामुळे हे व्यवस्थित करूनच ठेवा. RTGS चे पूर्ण नाव काय? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. त्यानंतर NPCI चे पूर्ण फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके. त्यानंतर UPI कोण चालवते? तर UPI NPCI चालवते. ओके. पॉइंट लक्षात आला? बघा, हे प्रश्न कसे फिरून विचारतात तुम्हाला हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. बँकेमधील केवायसीचा उद्देश काय आहे? तर ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी, की बाबा हा आपला बँकेचा ग्राहक आहे, ओळख पटवण्यासाठी आपण केवायसी करत असतो. पॅनचा उपयोग बँकांमध्ये कशासाठी होतो? तर कर व आर्थिक व्यवहारासाठी, तपासणीसाठी. आधारचा उपयोग बँकिंगमध्ये ओळख तपासणीसाठी. बघा, आता पॅन कार्ड तुम्हाला आणि आधार कार्ड हे केवायसी साठी तुम्हाला तिथे कंपल्सरी असतं. पॉइंट लक्षात आला? त्यानंतर पुढे DICGS ची किती रक्कम पर्यंत ठेवीचा विमा देते? ते 5 लाखापर्यंत. ही ठेव विमा पत हमी महामंडळ आहे, जी त्या ठिकाणी 5 लाखापर्यंत ठेवी विमा त्या ठिकाणी देत असते बँकांना. हा पहिला पॉइंट लक्षात घ्या. चला, व्यवस्थित आता हे महत्वाचे कंटेंट समजले, अगदी सोपे होते. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल की सर खूप सोपे प्रश्न होते, परंतु हे सोपे प्रश्न आपल्याला परीक्षेला ऐन वेळेला आठवत नाही. बरोबर? ठीक आहे. तुम्ही ऍडिशनल अभ्यास करत असाल, काही हरकत नाहीये, परंतु ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या एक रिव्हिजन मधनं गेल्या पाहिजे. नाहीतर परीक्षेला स्क्रीनवर प्रश्न दिसतोय, मग आमचं 2-3 मिनिटं त्याच्यातच जातोय. सर मी हे वाचलं होतं पण कन्फर्म आहे का नाही आठवत नाहीये, असं होतं. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकदा रिमाइंडिंग होणं खूप गरजेचं आहे. आपण पूर्ण सगळे कंटेंट मुद्दे घेणार आहोत, टेन्शन घेऊ नका. तर आता पुढच्या सेक्शनला आपण बँकिंगच्या रिलेटेड आणखीन काही महत्त्वाच्या अपडेट सेक्शन अभ्यासणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना PDF सेक्शन नोट्स पाहिजे असल्यास, तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकतात आणि स्क्रीनशॉट आपला याच नंबरला पाठवायचा आहे. त्यानंतर टेलिग्राम ॲपला तुम्हाला जॉईन केलं जाईल. याची जी आपली पूर्ण फी आहे 199 रुपीज आपली फीज आहे. 199 रुपये आपली पूर्ण फीज आहे. ओके. चला, सर्व विद्यार्थ्यांना आजचं सेक्शन व्यवस्थित समजलं असल्यास लाईक मात्र नक्की करा व्हिडिओ आणि अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.